नमस्कार मित्रांनो. बघा, आमच्या ग्रामीण भागात काय अजून काय पाऊस म्हणावं एवढं झालं नाही. बघा, बाजरीच्या पेरण्या रखडल्या त्या, तुम्हाला सांगतो. अजून मुलगा मटकी लोकांना पेरली नाही अजून. हे काय पाऊसच नाही एवढं म्हणावं, एवढं पाऊस नाही. वड नाद अजून काय वाहिलं नाही, तलाव कुठलं भरलं नाही, वडं सुद्धा वाहिलं नाही. तर त्यामुळे गिरीला काय पाणी अजून फुटलं नाही. बाजऱ्या कशा काय पेरायच्या, बाजऱ्या रखडल्या त्या पेरायच्या. पावसाची गरज आहे बघा जास्त. म्हणावा एवढा पाऊस म्हणजे असा मोठा पाऊस झाला नाही. मोठा पाऊस झाला तर रानं गावलाय धरून राहते ती. माणसं शेतकरी आपली पेरते ती बाजरी, फुलकं, मटकी. मोठा पाऊसच नाही तर आता इकडं पुण्या मुंबईला, इकडं सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरमसाठ पाऊस पडतोय. आता रोज आम्ही बातम्या ऐकतो, पण आमच्या इकडं भागात नाही अजून एवढं म्हणावं एवढं. पेरणे रखडले ते बघा, लय रखडले ते. येतंय बारीक बारीक, पण ते कशाचं आता ऊन पडलंय आमच्याकडं. त्या उन्हामुळं मग ते हाय ही बी ओढून जाते. पेरून तरी काय उपयोग आहे. त्यामुळं इकडं तर अजून पेरण्या नाही ते झाले बघा, कुठंच झाले नाही ते आमच्या भागात. पावसाची वाट बघतोय आम्ही, पण नाहीच एवढा मोठा. आता वर इकडं सातारा, सांगली, पुणे, मुंबई, रत्नागिरी या भागात चिक्कार पाऊस पडतोय, पण आमच्या भागात नाहीच. पण कसं आहे, हे 12 महिन्याचं धान्य जर नसलं तर अवघड आहे. आता हे जवळजवळ जून महिना संपला. आता 7 जूनलाच आमच्याकडे बाजऱ्या पेरते ते. पण आता अख्खा महिना गेला. आता हे जुलै महिना लागला तरी पेरण्या नाहीत. पाऊसच नाही तर कशा पेरायच्या. अजून हाय वाट पावसाची इकडं, पण ते आता पडण्यावर आहे. बघूया आता, म्हणते ती पडेल एवढ्या 4-8 दिवसात. आता काय माहिती. पण पडल्या तरच बाजऱ्या पेरतील ना शेतकरी, नाही तर कुठलं तेव्हा बघते ती वाट आपली पावसाची. मोठा पाऊस झाला का नाही की बाजऱ्या वापशाव लगेच पेरते ते आमच्या इकडले शेतकरी. पण नाहीच पाऊस तर काय करतात. नुसतं वारं सुटलंय बघा, भरा 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 वारं सुटले. बघतोय आम्ही पावसाची वाट. आता बघा, सातारला पाऊस चालू आहे, पण फलटण तालुक्यात नाही अजून कुठं. एवढं म्हणावं एवढं नाही झालं. झाले असतील कुठं तुरळक पेरण्या, पण फलटणचा पूर्व भाग राहिलाय ना अजून पावसाचा तसाच. तिकडं अजून कुठली पेरणीच झाली नाही. पाऊस जर 1-2 झालं का नाही तर पेरण्या होतील बघा. आहे नुसतं आभाळ पळतंय बघा ह्या वाऱ्यामुळं. जास्त वारं सुटले आता. ती वारं जास्त सुटलं, हे आभाळ जाते खाली. काल नव्हतं बघा वारं, आज वारं सुटलंय लय भयंकरच वारं सुटलंय. त्या वाऱ्यामुळं काय होतंय, आभाळ जाते खाली, तिकडं पळते हवेनंच. बघूया आता, पडला पाऊस तर बाजऱ्या पेरून टाकायच्या, उलगं मटकी. आता काय करायचं, पावसावर सगळं अवलंबून आहे शेतकऱ्याचं जीवन. तर काय करता. बाकीकडे पडतोय की पाऊस, चिकार भरमसाठ पाऊस पडतोय बाकीकडे. जिथं नाही तिथं नाही, आणि जिथं नको तिथं भरमसाठ पडतोय पाऊस. मग काय करता आता, वातावरण जिकडं हे असेल तिकडं पडतंय, पण आमच्या इकडं नाही ना. आता बघतोय वाट पावसाची, पडेल तवा पेरायच्या बाजऱ्या. धन्यवाद.